पाहिजे. तर आता मुलं निघालेत लालबागला, लालबागच्या राजाचं विसर्जन करायला. ते प्रत्येक वर्षी जातात. तर आता मी मुलांना मोदक करून देते, म्हणजे बाप्पासाठी मोदक करून देते. तर आता मोदक आहेत ना ते कुठू नयेत वगैरे, तर त्यासाठी काय करायचं तर ते तुम्हाला सांगते, कुटायला नको म्हणून. तर ते सिक्रेट गोष्ट तुम्हाला सांगते. कोणताही गोड पदार्थ करायचा झाला ना तर तो पितळ्याच्या भांड्यात केला तर तो खूप छान लागतो. आणि खरंच आहे ना, आपला जो प्रसाद आहे ना, प्रसादाचा फ्लेवर येतो त्याला. तर ही एक पहिली टिप्स आहे. तर एवढं. आता आपण जितकं पीठ घेणार आहोत तितकंच आपल्याला पाणी घ्यायचं आहे. तर मी आता 2 वाट्या पीठ घेणार आहे. तर मी 2च वाट्या पाणी घेणार आहे. पाणी जास्त घ्यायचं नाही, त्याच्यामुळे काय होतं, मोदक फुटतात. ते भले कमी झाले ना तर चालेल, पण हे जे पाणी आहे ना तर ते एकदम परफेक्ट होणार. ते तुम्ही पुढे जाऊन तुम्हाला सांगते. तर आता आपल्याला घ्यायचं आहे तूप थोडंसं. आता तुम्हाला ना मी तुमच्याशी बोलता बोलता एक माझा लालबागचा राजाचा खूप छान असा अनुभव तुम्हाला सांगते. तरी बघा, आता मी चमचाभर तूप घेतलंय आणि ते तूप आपल्याला टाकायचं आहे. चमचाभरच घ्यायचं, जास्त तूप नाही घ्यायचं, काय जास्त तुपाची गरज नाही आहे त्याला. पिठामध्ये थोडीशी साखर आवर्जून टाका. त्याच्याने काय होतं, खूप छान, म्हणजे त्याचं जे कवर असतं ना, मोदकाचं जे वरचं कवर आहे ना, ते खूप छान लागतं. तुम्ही करून बघा, खूप छान लागतं. आता मीठ घ्यायचंय, पण एकदम त्याच्या चवी इतकं मीठ घ्यायचं नाही, पण मीठ घ्यायचं आहे. तर मी इतकं मीठ घेतलेलं आहे, म्हणजे अगदीच कमी नाही घेतलं आणि अगदीच जास्त नाही घेतलं. तर ठीक आहे, आता याला उकळी येते. तर तोपर्यंत मी तुम्हाला मी काल मोदक केले होते. तर काल सगळं सारण केलं होतं आणि त्याच्यामुळे आज मुलांना जायचं होतं ना विसर्जनाला. तर त्यासाठी मी बाप्पाला मोदक द्यायचे होते. तर त्यासाठी थोडंसं सारण बाजूला काढून ठेवलं आहे. तर ते तुम्हाला दाखवते. तर हे ते सारण आहे आणि मला त्याच्यामध्ये 11 मोदक द्यायचे. बाकीचे मुलं खातील. तर बघा, आता हे मी 2 घ्यायचं. तर आपल्याला परत परत घेता येणार नाही ना, तर म्हणून एकदमच, कारण तितका वेळ नसतो. एकदा का पाण्याला उकळी आली आणि आपण त्या उकळीमध्ये पीठ टाकलं तर तितका वेळ आपल्याकडे नसतो. त्याच्यामुळे एक आधीच सगळं हे पीठ काढून घ्यायचं. तर मी आधीच हे तर हे मी 2 वाट्या तांदळाचं पीठ घेतलंय. आता पाण्याला छान उकळी आली आहे. पाण्याला उकळी आली. आता गॅस स्लो केलेला आहे आणि त्याच्यामध्ये आपल्याला हे पीठ सोडून घ्यायचं आहे. तर थोडंसं पीठ बाजूला सांडलंय. तर ठीक आहे. तर मी गॅस स्लो ठेवलेला आहे आणि याच्यामध्ये मी ही उकड ओतली आहे. आता आपण हे 2-3 मिनिटांसाठी झाकून ठेवूया. तर आता हे फक्त मिक्स करून घ्यायचं. पटापट पटापट पटापट. बघा, त्याला सुगंध इतका छान आहे ना, कारण की हे याने आता झाकून ठेवायचा. आपल्याला 2-3 मिनिटं मी असं झाकून ठेवणार आहे. त्याचा गॅस चालू आहे आणि आता मी तो गॅस बंद करणार आहे सगळं. तर असं जोपर्यंत आता हे पीठ आपलं मुरत आहे, म्हणजे छान शिजतंय आतून, कारण ती जी वाफ आहे ना, त्या वाफेवरती पीठ छान शिजणार आहे. त्यानंतर आपण उकळणार आहे ना, त्याची उकड काढणार, त्यावेळी जे काय उरलं सुरलं असेल ते पूर्णपणे छान शिजेल. तर आता तुम्हाला ना मला जो लालबागच्या राजाचा आलेला अनुभव तो मी तुम्हाला सांगते. तर मी कसं ना व्हिडिओमध्ये ना जास्त करून असं बोलत नाही. तर मला म्हणजे नाही होत मला बोलायला जास्त. मी 15 वर्षापूर्वीची गोष्ट तुम्हाला सांगते. तर त्यावेळी प्रथमेश फर्स्ट क्लासमध्ये शिकत होता आणि आज तो लास्ट इयरला शिकतो. तर म्हणजे ही सगळी म्हणून 15 वर्षापूर्वीची गोष्ट आहे. मी खूप असं ऐकायची, लालबागचा राजाला खूप गर्दी असते वगैरे. तर खूप वेळा मी प्रयत्न करायची की मला जायला मिळायला पाहिजे. आणि असं वाटायचं मला की आपण मुंबईत राहून सुद्धा
आपण दर्शनाला जात नाही, आपण गेलं पाहिजे. तर मी खूप व्हिडिओ पाहायची त्यावेळी. तर आपल्याकडे न्यूज चॅनल असायचे, म्हणजे केबल असायचं ना, टी छोटा टी व्ही होता त्यावेळी. तर मी दिवसभर तो व्हिडिओ बघत राहायची. आणि बघा, जेव्हा पूर्वी ते ज्यावेळी आपल्याकडे केबल होते, म्हणजे आता कसं यूट्यूब चॅनल आहे, तर पूर्वी कसं केबल होते, तर दिवसभर तोच चॅनल चालू असायचा, न्यूज चॅनल. तर त्याच्यावर दिवसभर गणपतीचेच व्हिडिओ असायचे आपल्या लालबागच्या राजाचे. मला असं वाटलं की आपण जायला पाहिजे. तर मग एक दिवशी मी विचार केला, नाही आज मला जायलाच पाहिजे. 10 दिवस विचार केला, आज जाईन, उद्या जाईन, आज जाईन, उद्या जाईन, असं करत करत मी गेलीच नाही. त्यानंतर मग शेवटच्या दिवशी मी विचार केला, मी ना ड्रेस शिवायला बसले होते मशीनवर. आणि मी परत व्हिडिओ बघितला, कारण मी टी व्ही चालू करून माझं काम करत होते. तर माझ्या मनात आलं की नाही, मी विचार केला होता गेल्या वर्षी, मी विचार केलेला की मी पुढच्या वर्षी नक्की येईल. तर म्हटलं नाही, आता आपण जायचंच. तर मग मी ते कपडे शिवायचे बाजूला ठेवले आणि फटाफट तयारी केली आणि लालबागला गेली. आणि प्रथमेश पूर्वा माझ्या मामाच्या घरी होते, कारण तिकडे 10 दिवसाचा गणपती असायचा त्यावेळी. तर मी मुलांना तिकडेच मुलं होती गणपतीसाठी. तर मी एकटीच होते. तर मी म्हटलं चल मी जाते, मी जाऊन येते. आणि मी गेल्या वर्षी असं बोलले होते की मी येईन तिकडे आणि 1.25 किलो लाडू घेऊन येईन, पण मी येईन असं मी बोलले होते. नंतर मग त्या दिवशी मला असं वाटलं की नाही, आपण गेलंच पाहिजे. मग मी गेली. तर म्हणजे गणपती त्यावेळी निघाला होता ना, म्हणजे जो गणपती ज्या ठिकाणी असतो तिथून तो गेट पासून बाहेर निघाला होता. तर तो व्हिडिओ मी पाहिला आणि लगेच निघाली घरातून. तर घरातून निघाले आणि त्यावेळी मी गोवंडीला राहायचे मुंबईमध्ये. तर गोवंडीवरून लालबागला जायचं, तर इतका तर वेळ, म्हणजे तिथून जवळच आहे, असं लांब नाहीये म्हणा, पण तरी सुद्धा त्यावेळी आम्हाला ते लांबच वाटायचं. मग मी तिकडे गेली ट्रेनने. तर मला काहीच माहिती नाही कसं जायचं. तर मी यांना विचारलं की कसं जायचं वगैरे. तर त्यांनी मला सांगितलं की असं जा म्हणून. तर ट्रेननी मी तिकडे गेली. जितक्या पुढे मी जायची ना, तिथून गणपती पुढे निघून गेलेला असायचा. म्हणजे मी ट्रेनमधून उतरले, मग तिकडून मी चौकशी केली, लालबागचा राजा कुठे भेटेल, आता कुठे पोहोचला असेल. तर ते सगळेजण मला म्हणायचे की अहो आत्ताच निघून गेला पुढे, आता जावा तुम्ही, इकडे जावा, तिकडे जावा. मग मी तिकडे जायची. आणि मग मी पटकन लाडू खरेदी केले आणि तशी मी धावत मी किती उशीर तर फक्त धावतच होते, फक्त पळतच होते. आणि मला तिकडून पण गणपती निघून गेलेला असायचा. इतकं आपल्याला असं वाटतं ना की बाबा गणपती जायला किती वेळ लावतो, म्हणजे रात्रभर पूर्ण त्याची मिरवणूकच जात असते. पण तरी सुद्धा मला तिथपर्यंत पोहोचायला इतका टाइम लावला होता, काय माहिती नाही त्या दिवशी. मी इथून तिथून, आणि ना त्यातून मला प्रवासाचं काही माहिती नाही. मी जास्त करून प्रवास कधी केलेला नाही, प्रवास कधी करायचे नाही. मुंबईत राहून सुद्धा कधीच घराच्या बाहेरचं जग मला माहितीच नव्हतं. तर तरी सुद्धा मी ती गेली, म्हणून मला तो प्रवास लांबचा वाटत असेल त्यावेळी. आणि मग मी गेली. तर खूप धावपळ केल्यानंतर मी तिथे पोहोचली, जिथे मला असं वाटतं की चिंचपोकळी का कुठला असेल रे ते, तो ब्रिज चिंचपोकळीचाच ना, तो मी तुला मला दाखवला. तो तेच काय बोलला, श्रॉफ बिल्डिंग नाही रे, ती चिंचपोकळीचा ब्रिज आहे का कोणता ब्रिज आहे माहिती नाही बघा, ज्याच्यावरून सीन दाखवतात बघा. बऱ्याच वेळा तुम्हाला बघायला मिळत असेल, मुंग्यांसारखी माणसं दिसतात, खूप गर्दी असते, बापरे एकदम गर्दी. मी तर ना कधी गर्दीच्या ठिकाणी सुद्धा गेलेली नाही. आणि प्रथमेश पूर्वाचे पप्पा तर कधीच त्यांना ना गर्दीत वगैरे जायला आवडत नाही आणि आम्हाला कधी गर्दीत ते पाठवत नाही. मी स्वतःच कधी गर्दीत गेली नाही. पण त्या दिवशी त्या एवढ्या मुंग्यांसारख्या गर्दी, म्हणजे त्या गर्दीची भीती वाटत होती, तरी ती भीती मी विसरून गेले आणि त्या गर्दीतून मी गेले. म्हणजे वरती त्या ब्रिजवर होते आणि तिथून मी विचारलं की परत तिथल्या लोकांना विचारलं, ओ लालबागचा राजा मला कुठे भेटेल. तर त्यांनी सांगितलं बघा खालीच आहे. तर मी म्हटलं ब्रिजवरून खाली मी वाकून बघितलं तर बरेच जण बोलत होते, हो ताई जाऊ नका, खाली खूप गर्दी आहे. तर मी म्हटलं इतक्या लांब आले आणि तिथून कसं वरूनच दर्शन घ्यायचं, म्हणून मी परत खाली उतरले तिकडून, त्या ब्रिजच्या तिकडून. इतकी मरणाची गर्दी होती, तुम्हाला सांगते, खूप गर्दी होती, भयंकर गर्दी होती. म्हणजे तुम्ही आता सुद्धा बघताय ना, तशीच गर्दी ती पूर्वीपासूनच आहे. आणि मुंग्यांसारखी माणसं दिसत होती अक्षरशः. पण तरी सुद्धा मी त्या गोष्टींना घाबरले नाही आणि गेली. तिथे गेल्यानंतर मी तिथे उभी राहिलेली आणि लांबूनच दर्शन केलं. पण ते जे लालबागच्या राजाचं दर्शन आहे ना, ते इतकं सुंदर आहे ना, तुम्हाला सांगते. मी असं बोलत नाही तुम्हाला की तुम्ही जावा म्हणून, म्हणजे एवढ्या गर्दीतून पण तुम्ही जावा. आता काही जण वाईट पण कमेंट करतील की एवढं काय गरज आहे वगैरे, पण ज्याचं त्यालाच माहिती असतं. काय माहिती आहे का, बरेच जण खूप लालबागच्या राजाबद्दल ना वाईट व्हिडिओ बनवतात. ते ऐकून मला खूप वाईट वाटतं. बघा, देवाला ना ज्याला भेटायचं ना तो भेटणारच भेटणार. आणि तुम्ही श्रीमंत असा किंवा गरीब, आणि तुमचा भाव कसा आहे ना तसंच तुम्हाला देव भेटणार. तर तसंच आहे. तर मी तिकडे जेव्हा गेली ना, तर तुम्हाला सांगते, तसा समोर माझ्या समोर लालबागचा राजा असा समोर होता, खूप लांब होता तरी सुद्धा. पण मला त्याचा चेहरा जितका मोठा आहे ना, तो आपल्याला असं जवळ वाटतो. आणि त्याचा तो सुंदर आणि त्याचा मनमोहक चेहरा आणि त्याचा तो हसणं, त्याचं जे हसणं आहे ते तुम्हाला ना व्हिडिओतून नाही कळणार. तर तुम्ही जेव्हा समोरून त्याला बघाल ना, त्याच्या तुम्ही प्रेमातच पडून जाल.
इतकं सुंदर त्याचं हसणं आहे आणि ते मी बघितलं ना तो सगळा शीनच निघून गेला आणि मी इतकी खुश झाले ना बापरे की मी इतकी धावपळ करत आलेली. पण बघा मला ना अजिबात प्रवासाची दुनिया माहीत नाही, अजिबात नाही. आणि मिस्टरांना तर अजिबात कुठेही जायला आवडत नाही, मुलांना घेऊन वगैरे. मी माझी मुलं घेऊन, मी फक्त माझी मुलं घेऊन एकटीच कुठेही जायची आणि कुठेही जाते आज सुद्धा. तर पूर्वी माझ्या मिस्टरांना कुठे जायला वगैरे आवडायचं नाही आम्हाला घेऊन वगैरे, तर मीच माझी मुलं घेऊन जायची कुठेही. मग तुम्ही म्हणता ना तुम्ही खूप जण छान छान कमेंट करता की तुझ्या मुलांबरोबर तुझा बॉन्ड खूप चांगला आहे. तर हो, तर तसं आहे. तर आम्ही तिघेच कुठेही म्हणजे पूर्ण जगात आम्ही दोघे तिघच जण फिरायचो. तर त्यावेळी मी असा विचार केला की ना पुढच्या वर्षी मी माझ्या मुलांना नक्की घेऊन येईन असं, कारण की मला जो दर्शन मिळालं ना ते माझ्या मुलांना पण मिळावं असं मला खूप वाटत होतं त्यावेळी. तर मी बोलले बाबा राजा की माझ्या मुलांना सुद्धा मी पुढच्या वर्षी नक्की घेऊन येईल. ह्या गर्दीचा विचारच नाही आला माझ्या मनामध्ये. तर तिथे माझ्या बाजूला एक दादा उभे होते, त्यांच्या हातात एक बाळ होतं. तर त्यांनी ना माझ्या हातात बघितलं की मी लाडूचा डब्बा माझ्या हातामध्ये होता. तर ते मला म्हटले की द्यायचं आहे का तुम्हाला तिकडे. तर मी म्हटलं की हां मला द्यायचं आहे. तर त्यांनी ना तो द्या म्हटले. तर मी लगेच त्यांच्या हातात दिलं. त्यांनी इतका लवकर पास केलं ना, तुम्हाला सांगते खरंच तो जो रोड आहे ना खूप मोठा आहे आणि त्याच्यामध्ये इतकी गच्च गर्दी. त्यातून तो माझा जो प्रसाद आहे ना तो त्या गाडीमध्ये गेला ज्याच्यामध्ये लालबागचा राजा होता आणि त्या माणसांनी ना तो घेतला प्रसाद. आणि माझा जो लाडू आहे ना माझ्या अंगावर आत्ता सुद्धा काटाला सांगताना की त्यातला जो लाडू आहे ना त्यांनी गणपतीला भरवला आणि मी तो खाताना बघितला. तो जो सीन आहे ना मी तो कधीच विसरू नाही शकत माझ्या आयुष्यातला. ते मला ना गणपतीचं साक्षात बाप्पाने दर्शन दिलंय तुम्हाला सांगते. मी पुढे जाऊन तुम्हाला आणखी सांगते की खरंच तो आहे. मला त्याच्याबद्दल असं वाईट लोक बोलतात ना तर ना चांगलं नाही वाटत ते ऐकून. कारण की जे ना मुंबईत राहत नाहीत ना ते मुंबईच्या बाहेर राहतात ते सहज मुंबईच्या राजाबद्दल असं वाईट साईड व्हिडिओ बनवतात. तर तसं नका करू. ती माणसं तिकडे काम करणारी माणसं असतील ना त्यांचं चुकत असेल. त्यांनी VIP दर्शन वगैरे ठेवलं नाही पाहिजे. सगळ्यांना सारखं दर्शन दिलं पाहिजे. पण कारण की काय गरीब माणसं काही माणसं नाही आहेत का, तर त्यांनी का ते VIP बनवले ते मला काही माहिती नाही त्याच्याबद्दल. मग त्याच्यावर मला त्याच्यामध्ये ना मला पडायचं नाहीये. पण जे आहे ना ते मी बोलणार. तर तिकडे तुम्हाला मला काय सांगायचंय की त्यांनी तो लाडू, माझा जो लाडू आहे ना तो राजाच्या तोंडामध्ये गेलेला ना तो त्याच्या तोंडात भरवताना तो मी पाहिला. म्हणजे विचार करा तो इतकी मोठी मूर्ती आहे ना की खूप अशी हायटेड नाहीये पण ती इतकी मोठी मूर्ती आहे की इतक्या लांबून सुद्धा मला ना तो लाडू भरवताना मी तो पाहिला. त्यानंतर तर त्या माणसाला कसं माहित असणार की तो मी दिलाय. इतकी माणसं असताना त्यांनी तो गणपतीचा हार काढून माझ्याकडे फेकला आणि तो मला राजाचा तो हार आहे ना त्या दिवशी मला मिळाला आणि त्याचा तो हासरा चेहरा. तुम्ही एकदा दर्शन घेतलं ना तुम्ही तो कधीच विसरू शकत नाही. अहो इतकी माणसं जातात वेडी आहेत का, वेडी नाहीत ती. त्यांनी त्याचं ते दर्शन घेतलेलं आहे म्हणून ते वेड्यासारखे तिथे जातात. त्या गर्दीत तुम्ही गेलात ना तर तुम्ही चालणार नाही. लाट असे ना जसं तुम्ही मुंबईमध्ये जे मुंबईत राहतात त्यांच्याबद्दल सांगते. ते ट्रेनमध्ये जातात ना त्या ट्रेनमध्ये ते स्वतः जात नाहीत. जे पब्लिक आहे ना तेच आपल्याला ट्रेनमध्ये घेऊन जातात. ट्रेनमधून बाहेर सुद्धा काढतात. तसंच लालबागच्या राजाची गर्दी असते. तिकडे आपण जायचं नसतं. आपण वरच असतो. आपले पाय आहेत ना ते जमिनीला नसतात, वरच असतात आणि पब्लिक आपल्याला पुढे पुढे घेऊन जाते. आणि पब्लिक वाईट असते असा मला अनुभव कधीच आला नाही. आम्हाला नेहमीच चांगला. आजपर्यंत प्रथमेश पूर्वा दोघेच जण जातात आणि आत्ता प्रणव आणि प्रणय आणि आणखी त्यांचे मित्र आहेत ते त्यांना जॉईन झालेत. पण आतापर्यंत त्या मुलं जेव्हापासून आम्ही जात नाही 4-5 वर्ष झाले असतील आम्ही दोघे जण नाही जात. लॉकडाऊन पासून मी जायचं सोडलंय. म्हणजे आम्ही दोघे जात नाही. मी नाही जात तर मग हे पण नाही जात. पण प्रथमेश पूर्व आजपर्यंत जातात. तर आता तुम्हाला तिथून पुढची गोष्ट सांगते की तुम्ही लालबागच्या राजाच्या प्रेमात पडणारच पडणार. तो तसाच आहे. तर माझ्या पण घरात गणपती बसतो पण तरी सुद्धा आपल्या पण राजा तुम्ही म्हणता ना की आपल्या घरातल्या गणपतीचं त्याचं दर्शन घ्या. पण तुम्ही त्याचं दर्शन घेतलात ना तर तुम्ही ते दर्शन कधी आपला बाप्पा सुद्धा आहे त्याच्यावर सुद्धा आपण तितकंच प्रेम करतो. पण लालबागचा राजा आहे ना तो सुद्धा आहे. खरंच तुम्हाला देवाला भेटायचं असेल ना तर जसं तुमचं सांगितलं तुम्हाला तुमचा जसं भाव असणार तसंच तुम्हाला देव भेटणार. तर तुम्हाला तर दुसऱ्या वर्षीची गोष्ट सांगते. त्या वर्षी पीठ आहे ते जितकं जमेल तितकं गरम असताना मी हे जे ग्लास आहे याने या टोपामध्ये ज्या टोपामध्ये मी हे पिठाची उकड काढली होती ना त्याच्यामध्येच मी या ग्लासाने रगडलं छानपैकी आणि त्यानंतर ते बाहेर काढलं. आणि जितका आपल्यामध्ये जेवढी ताकद असेल तेवढं ते पीठ छान मळून घ्यायचं. आणि बघा हे असं छान सॉफ्ट असं पीठ मळून घ्यायचं. तर आता हे पीठ मळून झालेलं आहे. तर आता मी याच्या पारी हे बघा हे असं काढायचं. पीठ काढायचं बघा
किती छान पीठ आपलं झालंय. कशाला दाखवतोय? हे बघा, आता हाताला जरासं पाणी लावून घेतलं, त्याच्यावर हा गोळा ठेवला, त्याच्यानंतर हा इतका छान गोळा असा करून घ्यायचा. आणि इथे पण पाणी लावलेलं आहे. परत एकदा जरासं पाणी लावून घेते, नाहीतर ना तो चिटकून जाईल. ते बघा, तर हे आहे. लाटण्याला पण पाणी लावलेलं आहे. त्यानंतर बघा, ही अशी पारी लाटून घ्यायची. दे मला करायला. हे तर हे बघा, आपल्या हाताला पण थोडंसं पाणी लावून घ्यायचं. दाखव ना हात तिचा. हाताला जरासं पाणी लावून घेतलं, परत जर असं जा, आणि त्यानंतर ही याच्यावर ठेवून घ्यायची पारी. ज्यादा पाणी पाणी नहीं हो रहा है. अरे बापरे, आईस्क्रीम. आता हे कशाला दाखवतोयस? अरे बापरे, आईस्क्रीम. आता हे आपल्याला सारण. हां, आणि काय माहिती आहे का, काल मी जेव्हा शॉर्ट व्हिडिओमध्ये व्हिडिओ टाकला होता ना या मोदकांचा, तर बरेच जण म्हणत होते की सुके. हे बघा, इथे एकदा चिमटीने तू दाबायचं, इथे घे. हे खाली असं करायचं. जशी तुम्हाला सवय असेल तसं करा. हे बघा, दाबून घ्यायचं छानपैकी. इथे खालीपर्यंत दाबून घ्यायचं. छान कळ्या पडल्या पाहिजेत. हे बघा, इथे करायचं आणि खाली सुद्धा दाबून घ्यायचं. अशी पारी आली पाहिजे. हे बघा, असं बाहेरच्या बाजूने असं करायचं, छान दाबून घ्यायची. आणखीन एक असं सगळीकडे करून घेतली. त्यानंतर हाताला थोडं पाणी लावून घ्यायचं, नाहीतर ना ते हाताला चिटकतात. म्हणून ते हातावरून ना तो सटकला पाहिजे, म्हणून जरासं हाताला पाणी लावायचं. आणि सगळ्या कळ्या एकाच बाजूने एकाच दिशेने घ्यायच्या आणि असं मिळवून घ्यायचं या सगळ्या कळ्या. आणि हा असं वरून काढून घ्यायचं. तर हा असा आपला मोदक झालेला आहे. याच्यापेक्षा पण आपण आणखीन छान करू शकतो. तर हे बघा, माझं आता काय झालं माहिती आहे, ते सारण ना खूप वेळ आधी आपण फ्रीजमधून काढायला पाहिजे होतं, ते काढलं नाही. आणि आता याला मी पाणी लावलं जरासं, आणि त्याच्यावर हे लावून घेते. तर जी गोष्ट आहे ते तुम्हाला मी पुढची सांगते. तर तसं मला ते जे लालबागच्या राजाचं छान दर्शन झालं होतं, मग त्याच्यामुळे मी पुढच्या वर्षी मिस्टरांच्या खूप मागे लागली आणि त्यांना म्हटलं की त्यावेळी शक्यच नव्हतं की आम्ही कुठं सोबतीने जाऊ. म्हणजे अजिबात आम्ही दोघे कुठेही जाऊ शकत नव्हतो. नवरा बायकोनी कुठेही जायचं नाही असं होतं आमच्याकडे. कचरा बाजू. मग मुलांबरोबर हे आले नाहीत पाहिजेत आमच्यासोबत असं होतं त्यावेळी. मी तेव्हा त्यांच्या खूप मागे लागून त्यांना म्हटलं की चला आपण जाऊया, मला जायचं आहे तिकडे दर्शनाला. म्हणजे मी मुलांना घेऊन कुठेही जाऊ दे, पण ते आमच्यासोबत आले नाही पाहिजे. त्यावेळी असं होतं. तर ते म्हणत होते की नाही तू जा मुलांना घेऊन. तर मी म्हटलं तिकडे तर खूप गर्दी असणार आणि मुलं खूप लहान होते. प्रथमेश 5 वर्षाचा, पूर्वा 6 वर्षाची. तेवढ्या छोट्या छोट्या मुलांना मी कशी घेऊन जाणार रात्रभर तिथे, रात्री किती वेळ लागेल किती नाही. मग त्याच्यामुळे तर त्यांना कसं मी तयार केलं की चला जाऊया. मग आम्ही गेलो तिकडे. इतकी मरणाची गर्दी, कारण मी कधी लाईनीमध्ये नव्हती उभी राहिली. तुम्हाला सांगितलं मी की मला रस्त्यामध्ये दर्शन झालं होतं लालबागच्या राजाचं, की जिथे तो विसर्जनाला जातो ना गिरगावला तिकडे. तर तिकडे आता स्टेशन वगैरे मी चुकीचे सांगितले असतील ना, कारण की मला ना काय माहिती, मी तुम्हाला सांगते ना मला दुनिया काय माहिती नाहीये. फक्त जायचं माहिती आहे मला. कुठे जर जायचं असेल ना तर मी बिनधास्त जाऊ शकते. फक्त आता मला जेव्हा जिकडे जायचं असेल ना मी माहिती काढत जाते. तर मी कुठेही जाऊ शकते, पण मला ते स्टेशन माहिती नाहीये की बाबा तिकडे कोणता एरिया आहे असं. तर मी ते तुम्हाला सांगितलं तर ते स्टेशन चुकीचे सांगितले असतील तर ते मला माहित नाही. हां, तर मी आता त्यावेळी पहिल्यांदाच लालबागच्या राजाच्या दर्शनाला गेले आणि पहिल्यांदाच असं लाईनीत उभं राहिलो आम्ही. आणि तिथे जी गर्दी होती, अरे बापरे, मरणाची गर्दी. मी अशी गर्दी कधीच पाहिली होती. म्हणजे तुम्हाला मी सांगितलं, समुद्राची लाट असते ना जी खवळलेली लाट, तसे तिकडे पब्लिक असते. आपले पाय सुद्धा ना जमिनीला राहत नसतात. आपण वर असतो आणि पब्लिक आपल्याला घेऊन जात असते. मग ते मुलं चेंगरतील वगैरे. मला एवढा पश्चाताप झाला की अरे बाबा आपण उगाच जिद्द केली आणि आलो.
यायला नाही पाहिजे होतं. भले आपण जाऊ, आपल्याला काही होऊन दे आपलं, पण मुलांना नाही आणायला पाहिजे होतं. मला खूप पश्चाताप झाला. असं वाटलं की का, आणि त्यातून हे खूप चिडचिड 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 करत होते. त्यांना एकतर यायचं नव्हतं, आणि त्यातून आता जर का आपण नेलं तर त्यांना किती चिडचिड होत असेल तर तुम्ही विचार करा. तर त्यांनी खूप चिडचिड केली. मग खूप मला वाईट वाटत होतं की असं वाटलं की का आली मी. जरी मला जायचं असतं तर मी माझ्या मुलांना घेऊन गेली असती. आम्ही दोघं जण आलो असतो, पण ती गर्दी बघून त्याची जी मला भीती वाटली ना मुलांमुळे, तर तेव्हा मी विचार केला की खरंच नाहीच यायला पाहिजे होतं. आणि मग तसं बसं मुलंसुद्धा नंतर बोलायला लागली, आई आपण परत नाही यायचं हा, पप्पा आपण परत नाही यायचं हा. तर म्हटलं बाबा खरंच नाही यायचं, परत नाही यायचं. असं करत करत आम्ही पूर्ण लाईनीतून पुढे आलो. आणि नंतर जेव्हा आपलं समोरून लालबागच्या राजाचं दर्शन जेव्हा झालं, त्याचा चेहरा अचानक असं आपल्याला त्याचा चेहरा दिसतो ना, अचानक जेव्हा आपण तिथे एंट्री करतो आणि मग अचानक असं एखादा पडदा बाजूला होतो आणि जसं राजा दिसतो ना, तसंच आम्हाला त्याचं दर्शन झालं. आणि माझी इतकी छोटी छोटी मुलं ते सुद्धा बघून एवढी खुश झाली. आणि माझ्या डोळ्यातून आसवं व्हायला लागली. अचानकच डोळ्यात पाणी यायला लागलं. खूप मन भरून आलं आणि त्याचं आम्हाला दर्शन झालं. आणि जाताना तुम्हाला सांगते, त्याचं दर्शन घ्यायच्या आधी तुम्हाला गोष्ट सांगते, त्या लाईनीत जेव्हा आम्ही उभं होतो ना, तर पाण्याच्या बाटल्या आम्ही घेऊन गेलो होतो. ते सगळं पाणी संपलं. अरे बापरे, इतकं गरम व्हायला लागतं ना तिकडे. मग सोप पडलं कशाला, अरे पाणी पाहिजे पाणी पाहिजे. पाणी तर नेलेलं संपलं, तर आता काय करायचं. तर समोरून आहे ना पाणीवाला आला, तर त्याला आम्ही पाहिलं, तर एक मुलगा होता, खूप उंच, इतका सुंदर गोरा पान पोरगा होता तो. आणि त्याने ना अशी शॉर्ट घातली होती आणि टी शर्ट घातलं होतं. मला तो अजून तो मुलगा आठवतो खूप. अरे वा, पूर्वाने बघा किती छान मोदक केला. अरे वा 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 वा. असं पाणी हाताला लावायचं, इकडे बघ, इथे पण असं पाणी लावायचं, आणि हे बघ हा मोदक असा असा करायचा, हे असा असा, कळलं. तर मग तो ना असा बसका नाही दिसत. जायचे किती वाजता? रात्री 12 वाजता निघायचे का? तर असं झालं. आणि मग तो जो मुलगा, मला अजूनपर्यंत त्याचा चेहरा आठवतो. खूप उंच सारखा बारीक सारखा पोरगा होता तो. म्हणजे बघा तुम्ही, पाणी वगैरे विकणारी जी मुलं असतात, जे काहीतरी वस्तू विकणारे मुलं असतात, ते कसे कळकट मळकट असे कपडे घातलेले असतात ना. मी असं स्वच्छ आणि नीटनीटकी मुलं कधीच पाहिली नाही. अशीच कळकट मळकट कपडे घातलेली मुलंच पाहिली, एकदम घाणेरडी, ज्यांनी कधीच आंघोळ केली नाही, अशीच मुलं तिकडे काय काय विकत असतात पाणी वगैरे. पण मी त्या मुलाला तिथे पाहिलं ना, तो एकदम असं छान होता, नीटनीटका एकदम छान मुलगा होता तो. तर तो आमच्याकडे आला, तर त्याला ना मी समोर पाणी देताना पाहिलं. तर मी विचार केला की आपण ह्याच्याकडून जर पाणी घेतलं, तर आमच्याकडे पाणी घ्यायला पैसे नव्हते. जर का आमच्याकडे 50च रुपये होते, तर मी विचार केला की आता आपण जर का पाणी घेतलं तर त्यातले 20 रुपये कमी होतील. त्यावेळी 10 रुपयाला 11 रुपयाला पाण्याची बाटली होती. तर म्हटलं तर त्यातले 22 रुपये कमी होतील, मग आपण घरी कसं जायचं. मग त्या हिशोबाने आम्ही पाणी घेत नव्हतो. पण पाणी तर घ्यायचं, कारण मुलांना ताण लागलेली, मुलं पाणी मागत होते. आणि मुलं जरी खाऊ मागत असतील तर आम्ही खाऊ घेऊन देऊ शकत नव्हतो, कारण आमच्याकडे काहीच पैसे नव्हते. तर मग तो मुलगा आमच्याकडे आला. तर आम्ही पाण्याची इतकी तहान लागलेली की असं विचार करत होतो की घेऊ का नको. पण तो मुलगा आमच्या जवळच आला स्वतः. आणि मग तो त्याने बोलला नाही तो, पण त्याने म्हटलं की पाणी. तर पाण्याची बाटली बघून आम्ही असं विचार करत होतो की घेऊ का नको. पण तहान इतकी लागलेली ना, तर हे म्हटलं पुढे बघू, पाण्याच्या बाटल्या घेऊया. मग 2 बाटल्या घेतल्या आम्ही, ते पण घाबरत घेतल्या. ते घेतल्या आणि मी विचार केला की तो मुलगा ना आम्हाला पाणी दिलं आणि तो पुढे गेला पाणी वाटायला. तर आम्ही पाणी घेतलं आणि फटाफट पिलो. पोरांना पाणी पाजून घेतलं आणि एक बाटली शिल्लक ठेवली, कारण मुलांना परत जाईपर्यंत पाणी तहान लागणार. तर एक बाटली तशीच ठेवली आम्ही आणि थोडंच पाणी पिलो. आणि त्या मुलाची आम्ही वाट बघत राहिलो की तो पैसे घ्यायला येईल म्हणून. तर आम्ही विचार करत होतो तो मुलगा जर नाही आला तर बरं होईल, तर आपले तेवढे पैसे वाचतील आणि आपण घरी जाऊ शकू. हा विचार आम्ही त्या ह्याच्यामध्ये करत होतो. तर विचार करत होतो, पण असं केलं तर ती चोरी आहे ना. पण तरी सुद्धा तो मुलगा जर का नाही आला तर बरं होईल असं मनामध्ये वाटत होतं. पण ते खूप असं वाटत नव्हतं, असं भीती पण वाटत होती की नाही, असं नाही, हे असं पाप आहे, असं आपण करायला नाही पाहिजे, मग देवदर्शनाचा काय उपयोग. पण तरी सुद्धा, आणि असं मी विचार करत होतो, तो मुलगा, तुम्ही कधी पण तुमचा अनुभव घ्या, तुम्ही ज्याच्याकडून वस्तू घेतली ना, तो मुलगा बरोबर तुमच्याकडे येणार. तो बघा रेल्वेत पण आपण जेव्हा वस्तू घेतो ना, तो आपल्याकडे ती येतात आणि ते त्यांचे पैसे घेतात. त्यांना बरोबर माहिती असतं की या व्यक्तीने आपल्याकडून वस्तू घेतली आहे. तसं तुम्ही जर का कुठे देवदर्शनाला जावा किंवा कुठेही जावा, कुठल्याही गर्दी जावा, त्यांना बरोबर माहित असतं कोणत्या गिरायकाने आपल्याकडून वस्तू घेतली. पण तो मुलगा आला नाही आणि मग आम्हाला तिथे त्याचे पैसे नाही द्यावे लागले. बरं तुम्हाला सांगते, मला तोपर्यंत भीती वाटत होती की बाबा आपण जेव्हा येऊ तर तेव्हा तरी तो आपल्याला दिसेल आणि मग आपल्याला त्याचे पैसे द्यावे लागतील. हा विचार आम्ही करत होतो, आम्ही दोघे पण करत होतो तसा विचार. पण तो काय आम्हाला येताना सुद्धा दिसला नाही. बरं, आम्हाला इतकं सुंदर दर्शन झालं.
आणि मुलं सुद्धा इतकी लहान होती ना तरी सुद्धा इतकी खुश झाली की ते पण म्हणायला लागले पप्पा आपण प्रत्येक वर्षी यायचा. तर ते स्वतःहून बोलले की नाही आपण प्रत्येक वर्षी यायचं. मग त्याच्यानंतर आम्ही दोघं जायला लागलो, म्हणजे प्रत्येक वर्षी निदान लालबागच्या राजाला तरी दर्शनाला आम्ही सोबत जायला लागलो. तर असं आम्ही गेलो आणि तुम्हाला सांगते आता आम्ही स्टेशनला गेलो. स्टेशनला जिथून आपण आता घरी जाणार ना, आम्हाला गोवंडीला जायचं होतं, तर आम्ही बसची वाट बघत होतो. तर बस काही येतच नव्हती. तर आणि मुलं तर आमची खूप लहान होती, कारण दुसरा आम्हाला कोणता गणपती बघायचा नव्हता, कारण मुलं पण बेजार झाली होती त्याच्यामुळे. मग आम्ही गेलो तर समोरून एक रिक्षा एक टॅक्सीवाला आला. मग ते टॅक्सीवाल्याने विचारलं की भाई कुठे किधर जाना है. तर हे म्हटले की नाही बाबा कुठं नाही जायचं, आम्ही बसची वाट बघतोय, जा तू. तर हे म्हटले अरे बोलो ना भाई किधर जाना है. तर हे बोले की भाई मेरे पास पैसा नहीं है इतना, तर नहीं जाना हमको. तर त्याला कितना पैसा है, किधर जाना है. तर हे म्हटले गोवंडीला जायचंय पण माझ्याकडे एवढे पैसे नाही. तर तो म्हटला की कितना पैसा है. तर हे म्हटले माझ्याकडे फक्त 50 रुपये. तर तो माणूस म्हटला की बैठो फिर. तर हे बोले बघा नंतर तिकडे गेल्यावर बोलू नको, 50 रुपये कारण तिकडे जायचं जास्त बिल व्हायचं त्यावेळी. तर तरी सुद्धा तो म्हटला की अरे भाई बैठो. आम्ही बसलो. जर आम्ही बसने गेलो असतो ना तरी आम्ही घरापासून खूप लांब आम्हाला बस स्टॉपवरती उतरावं लागलं असतं, तिथून आतमध्ये चालत जावं लागलं असतं. पण त्या गाडीवाल्याने आम्हाला आमच्या दारात आणून सोडलं. तर असं बघा देवाला सुद्धा आपली काळजी असते. काय माहिती बघा तुम्ही ज्या भावनेने जाणार, जो तुमचा भाव असणार तसं तुम्हाला देव भेटणार. तर असं आहे, उगाच लोक तिकडे जात नाही, काहीतरी त्यांना तिथून देव येतो. आणि बरेच जण असे पण म्हणतील की मग का तुमची गरिबी दूर होत नाही का, मग अशा वाईट गोष्टी. असं नसतं ते. तुम्ही जो स्वतः अनुभव घेईल त्याला तो तसा त्याचा स्वतःचा अनुभव येईल. ज्याला परमेश्वर ज्याला भेटायचं ना त्याला माहिती की बाबा याला काय द्यायचंय, याला कसं भेटायचंय. आणि बघा आपल्याला तो भेटला म्हणजे मी सांगू शकत नाही काय तो आनंद मला अजून तसाच आहे, माझ्या मुलांना आम्हाला सगळ्यांना. आणि ती आठवण तशीच आहे अजून. आणि म्हणून प्रथमेश पूर्वा तर आम्ही आता इतके दिवस मुलं मोठी होईपर्यंत आम्ही त्यांना नेलं लालबागच्या राजाला, पण आता ते स्वतः जातात आणि त्यांना सुद्धा तसे छान छान अनुभव येतात प्रत्येक वर्षी. तर आता हे दोघं जण चाललेत विसर्जनाला. आता बघा विसर्जनाला इतक्या रात्रीचे प्रथमेश पूर्वा चाललेले. तर बघा आता कुणी काही बोलू शकतं की हा बाबा की कुणी चांगलंही म्हणतील कुणी वाईटही म्हणतील की बाबा नसेल आला तो मुलगा त्यात काय एवढं. पण तरी सुद्धा बघा आपल्याला जर का मांडलं तर दगडात सुद्धा देव दिसतो, नाही तर मग देवात सुद्धा देव दिसत नाही असं आहे. तर मग ज्याची त्याची भावना तशी कदाचित नसेलही आणि माझी तशी भावना असेल, पण तरी सुद्धा काही का असे ना मला देव भेटल्याचा आनंद मिळाला ना बस माझ्यासाठी तितकंच भरपूर आहे. तर काय आपले आपले कर्म असतात, आपले आपले भोग असतात, ते आपल्याला भोगावेच लागतात. कसं आहे ते. जास्तच पाणी लागलं. तर हे ना जर का आपण अशी लाटी जर लाटली ना अरे बघा पीठ इतकं छान वळून घ्यायचं की त्याला ना असे चिरा नाही पडल्या पाहिजेत. बघा चिरा अजिबात पडलेली नाहीये, म्हणजे आपली जी पिठाची जी पारी आहे ना ती खूप छान झाली आहे. त्याच्याने हे लक्षात येतं जर का चिरा नाही पडले असतील ना तर खूप छान आपला मोदक होतो. लय बारीक केलंयस. हे कर, घे ही घे ही धर 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 बस झालं प्रथमेश. आपले मोदक तयार आहेत आणि मी याच्यामध्ये केशर भिजायला घातलं होतं आणि ते भिजवलेले केशर याच्यावर टाकले लावलेले आहेत, त्याने खरंच खूप छान फ्लेवर येतो. आता हे आपण ठेवूया. पाणी पण छान उकळलं होतं पण मी गॅस लो केला होता. बडे लोग आता याच्यावर बसेल असं ताट मी ठेवलं आहे आणि आता 20 मिनिटं छान मस्त उकळून द्यायचं. तोपर्यंत पूर्वा मोदक करते. 2 हाताने कर. जड झाल्या. तर अशा पद्धतीने आपले मोदक झालेले आहेत. तर आजचे जे मोदक आहेत ते पूर्वाने केलेत बरं का, सगळे पूर्वानेच वळलेले आहेत आणि एक सुद्धा मोदक फुटला नाही. तर त्याप्रमाणे असं पीठ मळायचं जसं की मी पीठ जे तुम्हाला दाखवलं तशीच उकड काढायची पिठाची. चला तर आता आपण काढून घेऊया.
मुंबईचा राजा पोचलाच चौपाटीवर. अच्छा, तर आता आपल्याला टाकायचं याच्यावर थंड पाणी. याच्यावर थंड पाणी टाकायचं आणि मग पटापट मोकळे होतात मोदक. हे असे पटापट मोकळे होतात. हे बघ, आता हे काढताना दाखव. तर हा मोदक असा निघतो. ठीक आहे, तर मी ते असं प्लेटमध्ये मी केलंय. तर हा मोदक पूर्वाने केलेले आहेत सगळे. थांब आई, तसं नको ठेव. थांब नाही ना, बसेल. तू आधी खाली प्लेट ठेवलीस ना. पिशवी खोल. किती हुशार आहे ना. आडवं टाकायचं ना माणसानी पहिलं. अगं असं आडवं टाक. हा, आधी पूर्व आडवं टाक आणि नंतर ती तशी कर. उभी करायची काहीच गरज नाहीये. बरं ठीक आहे. नको. काय ग, तिने हात प्रेस केला याच्यावर. नाही बघ, झालं. दुसरी प्लेट आहे. वा. आता दुसरी प्लेट बनवूया. दाखव कसे भरलेत. तर एका प्लेटमध्ये 5 बसले, एकामध्ये 6 बसले. खाली 6 ठेवले आणि वर 5 ठेवले. असे झाले आपले 11 मोदक. तर आता प्रथमेश पूर्व निघालेले आहेत लालबागला. एक काम कर, हा, त्याच्यावर पण प्लेट ठेव. छोटी प्लेट घे, जेवढी छोटी होईल तितकी छोटी प्लेट घे. कसं करायचं ते मॅनेज मला सांग तू. नाही द्यायचं. आता 2 प्लेट ते दिले तर चालेल का? घेऊन यायचे. बाकीचे उरलेले किती? 6 मोदक. हे 6, 7, 8, 9, 11, 20 मोदक झाले. म्हणजे जर का जमलं, म्हणजे जर ठरवलं असतं तर 21 मोदक सुद्धा झाले असते. तर 2 वाट्याच्या पिठामध्ये 21 मोदक होतात. तर आता प्रथमेश तुम्हाला हे 2 मोदक देते खायला आणि हा आपला नैवेद्य देवीचा पण, आणि देवाला पण नैवेद्य दिला आहे. तो कपडा काढायला पाहिजे होतास. ए प्रणव, साईडला हो ना. तू तिकडे काढणार, मला कशाला. ही जी तुम्हाला सफेद पिशवी दिसतीये ती प्रत्येकाच्या हातातून पुढे चालली आहे. तर तीच आपली मोदकाची पिशवी आहे जी लालबागच्या राजाकडेच चालली आहे आणि ती बरोबर त्याच्याकडे पोचली. विसर्जनाच्या दिवशी सकाळी प्रथमेश पूर्वाने ती तिकडे पोचवलेली आहे बघा. 3 महिन्यापूर्वी अचानकच आमच्यावर एक खूप मोठं संकट आलं. खूप आटापिटा करत होतो आम्ही की ते आमचं काम व्हावं, नाहीतर खूप आमच्या आयुष्यावर त्याचा फरक पडत होता. तर मी खूप आटापिटा केला, काहीच काम होत नव्हतं. खूप धडपड केली आणि शेवटी ज्या दिवशी गणेश चतुर्थी होती आणि लालबागच्या राजाला मी समोर बघितलं आणि त्याला मी मी त्याला म्हटलं की राजा, जर हे काम झालं ना, आणि असं वाटत होतं की ते नाहीच होणार म्हणून, पण तरीसुद्धा कारण त्याच्याशिवाय आमच्याकडे पर्याय नव्हता. म्हणून मी त्याला म्हटलं की एवढं काम होऊ दे, मी 11 मोदक घेऊन मी स्वतः तरी येईल, नाही तर मुलांना तरी पाठवेल. मला वाटलंच नव्हतं की ते काम होईल, पण ते ज्या दिवशी अनंत चतुर्दशी होती ना, त्या दिवशी ते काम पूर्ण झालं. म्हणून मी ते 11 मोदक करून पाठवले होते. म्हणजे फक्त 10 दिवसामध्ये माझं खूप मोठं आडलेलं नाही, आमचा कामधंदाच बंद झाला होता. काय बोलायचं मग आता सांगा. माझं फक्त 10 दिवसामध्ये राजाने न होणारं काम केलं. चला तर मग आजच्या व्हिडिओत इतकंच. परत भेटूया आणखीन एका व्हिडिओमध्ये. दादा